अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रिय प्रेमळ भक्ता, आजचा हा देवी संदेश फक्त स्वामी भक्तांसाठी आहे. हा संदेश खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे. तुम्ही कसे आहात प्रिय भक्तांनो? स्वामी महाराज आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहेत. त्यामुळे आजच्या या देवी संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुमचा स्वामींच्या शक्तींवरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंट करा, होय आम्हाला स्वामींच्या शक्तीवरती विश्वास आहे. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, आज मी तुला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुझी जीवनशैली बदलतील. त्यामुळे माझे हे विधान स्वीकार आणि तुझ्या जीवनात पुढे जा. प्रिय भक्ता, तुझ्या स्वामींची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. अत्यंत कठीण प्रसंगात तुझी शांतता हेच दर्शवते की तुझा माझ्यावर अतूट विश्वास आहे. हा विश्वास माझ्यावरही कायम ठेव. तुझा आशीर्वाद, नक्की तुझ्यावरती माझा आशीर्वाद आहे. मी कधीच प्रत्यक्ष तुझी साथ सोडणार नाही. फक्त निस्वार्थ मनाने भक्ती करणे थांबवू नको. सन्मान आणि सन्मानाच्या लढाईत कधी एकटे वाटले तर प्रत्यक्ष मला हाक मार, नक्की मी धावून येईल. माझा शब्द आहे, पण दिसल्याबरोबर जगासमोर कधीही कमकुत होऊ नको. जगासमोर दुबळे जर ते होऊ लागले तर तुझा पराभव निश्चित आहे. तुझी कमजोरी दूर कर. तुला तुझ्या कमकुतपणावर मात करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुझ्या मर्यादांवर मात करावी लागेल. माझ्या प्रिय भक्ता, तुला नवीन आणि कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल तर प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास ठेवावे लागेल. मी या जगात प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्ताला काही ना काही काम करण्यासाठी पाठवलेले आहे, जेणेकरून तो या जगात योगदान देईल आणि या जगात आपले योगदान करू शकेल. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, जेव्हा कोणी काही बोलते तेव्हा ते कधीही मनावर घेऊ नका. कोणत्याही माणसात एवढी शक्ती नसावी की तो तुमचे मन दुखवू शकेल. तुमचे सुख आणि दुःख फक्त प्रत्यक्ष तुमच्याकडेच आहे. तुम्ही ते दुसऱ्याच्या हातात दिले तर तुमचे त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष हातात असेल. प्रिय भक्तांनो, आनंदाने एकत्र राहणे अशक्य होईल. जर तुमच्याकडे लपवण्यासारखे काही नसेल तर तुम्ही नेहमी तणावमुक्त राहाल. जर तुम्ही बाहेर एक आणि आत एक काहीतरी असाल तर नेहमी चिंतेच्या स्थितीत असाल. प्रिय भक्तांनो, सांसारिक संबंध हे पाळणे सोपे नाही. यासाठी अनेक वेळा सहमत नसतानाही समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समोरच्या व्यक्तीने चूक केली तर त्यालाही माफ करावे लागेल. कोणाला माफ केल्याने आपण महान होतो. आपल्याला सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते. अशा प्रसंगांना समजू शकत नाही. प्रिय भक्ता, मला आशा आहे की आता तू थोडा वेळ काढून स्वतःला प्रत्यक्ष माझ्याशी जोडशील. प्रिय भक्ता, माझ्यासाठी वेळ काढ. तुझ्याशी बोलून माझ्याशी प्रत्यक्ष खूप बोलशील. प्रिय भक्ता, मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. माझा आजचा हा देवी स्वरूप संदेश अजिबात दुर्लक्ष करू नको. प्रिय भक्ता, जर तुला माझ्या शक्तींवरती तुझा विश्वास असेल तर आत्ताच कमेंट कर, श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्ता, काळजी करू नको. प्रिय भक्ता, प्रत्यक्ष तुझ्या जीवनात काहीतरी मोठा बदल होणार आहे. हा संदेश फक्त तुझे डोळे उघडण्यासाठीच आहे. प्रिय भक्ता, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नको. मी तुला खूप आनंदाची बातमी देण्याकरिता या देवी संदेशाद्वारे आलो आहे. त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मी तुमच्या प्रत्येक वेळी पाठीशी आहे. फक्त चिंता करू नका. आता आनंदी राहा आणि स्मृती दुर्मिळ गोष्टी देते. लक्षात ठेवा, बहुतेक लोक माझ्याकडून पैसे, प्रत्यक्ष आणि काही इत्यादी
इच्छा मागत असतात. मात्र लक्षात ठेवा, जो भक्त देवाने आम्हाला भरपूर दिले म्हणून येतो तो भक्त आयुष्यात सर्व काळ सुखी राहतो. त्यामुळे काळजी करू नका. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, गोष्टींची इच्छा प्रत्येक व्यक्ती करत असतात आणि अशा पात्र भक्तांना त्यांना प्रत्यक्ष अत्यंत दुर्मिळ गोष्टी भेटत असतात. त्या दिलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे आहे. पहिली दुर्मिळ गोष्ट म्हणजे खरी भक्ती. दुसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे माणसाच्या मनात अशी प्रेरणा आणणे की तो एखादा वैज्ञानिक आविष्कार, ग्रंथ, धार्मिक वेदांचे साधे स्पष्टीकरण किंवा आणू शकेल. सामाजिक बदलाविषयी तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे ब्रह्माचे रहस्य जाणून घेण्याची ही शक्ती एक दुर्मिळ गोष्ट आहे जी केवळ सर्वात योग्य संतांनाच मिळते. कारण हे कार्य देण्यासाठी मी माझ्या प्रिय भक्तांची प्रत्यक्ष कसून परीक्षा घेत असतो. प्रिय भक्तांनो, स्वामी म्हणतात, कलियुगात बहुतेक लोक भक्ती केवळ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात. परंतु ज्यात खरी भक्ती किंवा जर एखाद्याला निस्वार्थ भक्तीचा आशीर्वाद मिळाला तर तो या विश्वातील सर्वश्रेष्ठ आहे. कारण संपत्ती आणि समृद्धी ही संपूर्ण सारखीच आहे. ज्याला देवाप्रती खरी भक्ती मिळाली आहे त्याला तिथे समजते की तो देवाचा प्रत्यक्ष मुलगा आहे आणि तो विश्व देखील आहे. आणि तुकड्यांचा पाठलाग का करायचा या तीनपैकी एक गोष्ट तुम्हाला मिळाली तर तुमचे जीवन धन्य आणि यशस्वी होईल. तुम्ही नेहमी सत्याच्या मार्गावर राहा आणि तुमच्याशी संबंधित सर्व लोकांचे कल्याण करा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. आता तुला थांबायची गरज नाही. तू आयुष्यात फार आनंदी होतास. मला आज तुला त्या गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून आज मी तुला विशेष आशीर्वाद देण्याकरिता आलेलो आहे. माझ्या प्रिय भक्ता, तुला माझे वास्तव जाणून घेण्याची आणि माझे हे स्वरूप ओळखण्याची वेळ आली आहे. कारण मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो आणि मला टाळू नको. तुला कोणत्याही ब्रह्मात ठेवण्यासाठी तू फार भाग्यवान आहेस की तुला प्रत्यक्ष माझे खरे रूप पाहायला मिळेल. माझे प्रेम तुझे जीवन होते. ते तुला प्रत्येक भीतीपासून मुक्त करेल. तुला माझे खरे स्वरूप दिसेल. मला ठाऊक आहे की तुला याची भीती वाटते. माझे रूप नेहमी रागावलेले दिसते, पण इथे नाही. माझ्या प्रिय भक्ता, जर तू माझ्या रूपात घाबरत असशील तर माझ्यावर प्रेम कसे करणार? या भीतीचा प्रेमाशी काहीही संबंध नाही. फक्त जो मला भीतीने समजून घेतो समोर माझ्या प्रेमाचा हक्क आहे. प्रिय भक्तांनो, एकेवेळी प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, तुमचे शरीर आणि मन दोन्ही विश्वासाने परिपूर्ण असेल. हजारो शत्रू असूनही तुम्ही कधीही घाबरला नाही. सर्वांच्या कर्माचा हिशोब प्रत्यक्ष तुम्ही माझ्यावर सोडला आहे. त्यामुळे आता तुम्हाला माझा मोठा अन्याय दिसेल. तुमचे शत्रू तुमची माफी मागतील, तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. तुम्ही फार दुःख सहन केले आहेत, पण तुम्ही सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही. त्यामुळे आता तुमच्यासाठी आणखी चांगल्या काळाची सुरुवात होत आहे. मी तुमच्यावर फार आनंदी आहे. माझे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 1111 हा माझा चमत्कारी अंक टाईप करा आणि हा मेसेज, हा देवी संदेश आत्ताच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भक्तांनो, तुम्हाला जे खूप दिवसांपासून करायचे होते आता ते करण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट केलेत, पण यावेळी तुम्ही फार गोंधळलेले अस्वस्थ आहात. तुम्हाला हे समजत नाही तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य याचा तुम्हाला प्रश्न पडला आहे. तू आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या आणि काम स्वीकारणे आहेस. सर्वांच्या सुखासाठी खूप काही प्रत्यक्ष करायचे आहे, पण हे स्वप्न जणू
प्रत्यक्ष तुमचा तुकडा तुटला आहे. तुमचं मन अनेक कामात धावत आहे, कारण विचार करतोय की मी हे येथे करावं का आणि ते पण करावं. प्रत्यक्ष सर्व कामे तुम्ही एकदाच करू शकणार नाही, म्हणूनच तुम्ही फार तणावात आहात. प्रिय भक्तांनो, सगळं मांडून ठेवले, काळजी, ताण आणि समस्या माझ्या पायावर ठेवा, कारण काही दिवसात सर्व काही बदलणार आहे. या संदेशाद्वारे मला तुम्हाला काहीतरी एक दिव्य गोष्ट सांगायची आहे. यश नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात नक्की यश यायला तयार आहे, पण तुमच्या चंचल मनामुळे तुम्ही खूप चांगल्या गोष्टी गमावल्या आहेत. प्रिय भक्तांनो, लहानपणापासून तुमचा स्वभाव चंचल आहे. तुमचं मन कधी एका जागी थांबत नाही. तुम्ही हजार स्वप्ने पाहता, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला काही काम करावेसे वाटते, तुम्ही संकल्प केला, काही दिवसांनी तुमचे मन त्या कामापासून दूर दुसऱ्या कामाकडे वळू लागते. त्यामुळे तुम्हाला मिळालेले यश तुमच्या हातातून निसटते. प्रिय भक्तांनो, तुम्ही फार हुशार आहात. कोणतीही कार्य करण्याची तुमची पद्धत कौतुकास्पद आहे. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतर लोकांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे. तुम्ही कोणतीही कार्य आणि काम कराल तरी ते कोणत्याही त्रुटीशिवाय करता, पण तुमच्या एका चुकीमुळे तुमची मेहनत वाया जात आहे. प्रिय भक्तांनो, तुम्ही स्थिर राहून फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला यश नक्की मिळेल. इथे फक्त खात्री करा, प्रत्यक्ष यश तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त तुम्हाला प्रत्यक्ष एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, तुला अफाट यश मिळण्याआधी हा संदेश ऐकण्याचा अर्थ असा आहे की यावेळी पुन्हा जुनी चूक करू नको. नशीब तुझ्यासाठी आनंदाने भरले आहे. मग एक वादळ येणार आहे. एक मोठे यश तुझी वाट पाहत आहे. हे आहे शेवटची संधी. जर यावेळीही तुझ्या निष्काळजीपणामुळे तू एका मोठ्या आनंदापासून वंचित राहू शकशील आणि भविष्यात तुला प्रत्यक्ष अडचणीत अडकशील. गेल्या काही दिवसांपासून तू एका कामावर लक्ष केंद्रित करत आहेस, त्यात तुला सकारात्मक बदलही दिसत आहेत, पण जबाबदाऱ्यांचं ओझं तुझं एवढं वाढले की तुझं मन अस्वस्थ होत झाले. प्रिय भक्ता, मला ठाऊक आहे की हा काळ फार कष्टातून जात आहे. तुला कोठूनही मानसिक शांती अजिबात मिळत नाही. काहीही करून या परिस्थितीतून तुला बाहेर पडायचे आहे. प्रियजनांचे दुःख आता तुला पाहता येणार नाही, पण प्रिय भक्ता, ही वेळ आहे जेव्हा तुला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ही फार शुभ वेळ आहे. आजपर्यंत तू प्रत्येक गोष्टीचा सामना केला आहेस. प्रतिकूलता तू काही काळ ते केले आहेस आणि ते बरोबर कर आणि त्या दिशेने पुढे जा. प्रिय भक्ता, तुझे गंतव्य तुझी वाट पाहत आहे. काळजी करू नको. तू योग्य दिशेने चालत आहेस. पुरुषांनी यापासून दूर जाऊ नये. कोणत्याही वळणावर लवकरच यशासाठी मी तुमच्या सोबत आहे. प्रेमळ भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुमच्या नावाचा आता नक्कीच झेंडा शिखरावर फडकवेल. मला सांगायचे आहे की प्रेमाचा शेवट वाईट दिवसातच होतो. प्रिय भक्तांनो, यशाने भरलेला एक नवीन अध्याय लवकरच सुरू होत आहे. तुम्ही यासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, हो आम्ही तयार आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली होती की ती लवकरच आता पूर्ण होईल. एक मोठा चमत्कार रातोरात घडेल. फक्त माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवा. आजच हे कोडे सोडवा. जमिनीवर बसून आकाशाकडे का पाहायचे ते समजून घ्या. आता तुमचे पंख उघडणार, कारण सामना फक्त उडताना पाहतो. तुमच्या सर्जनशीलतेशी कनेक्ट व्हा. जिथे तुम्हाला काही मिळेल तिथे जाण्याची निवड करा. प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला काय जोडू शकतो ते म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही खूप जवळ आहात. परंतु जर तुम्ही अशाच दुखी मनाने काम करत राहिला तर नक्की आयुष्यात कधीही तुम्ही पुढे जाणार नाही. त्यामुळे दुखी मनाने कार्य करणे सोडा आणि स्वामींच्या प्रत्यक्ष शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, फक्त स्वतःला यशस्वी व्हायचे आहे इतके लक्षात ठेव. तुला काय हवे आहे? तुला काय सर्वात जास्त आवडते? तुला प्रत्यक्ष लक्ष दिले नाहीस, पण सत्य हे आहे की तू स्वतःला विसरत आहेस. तपास, पण तू आधी कसा होतास आणि आज
तुझी काय परिस्थिती निर्माण केली आहेस. म्हणून प्रिय भक्ता, आता तुला पंख उघडावे लागतील आणि वरती झेप घ्यावी लागेल. प्रिय भक्ता, काळजी करणे थांबव आणि माझ्या या देवी शक्तीवरती विश्वास ठेव. मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष भरपूर दुःख तुला आयुष्याने दिले आहेत, मात्र काळजी करणे थांबव आणि आजचा माझा हा देवी संदेश ऐकण्यासाठी वेळ दे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, प्रिय भक्तांनो, तुमची हेवा करणारे लोक तुम्हाला खाली आणण्यासाठी कोणते पात्र करत आहेत. ते कधी कधी लोकांशी तुमच्याबद्दल वाईट बोलतात, ते तुमच्याबद्दल वाईट बोलतात. प्रिय भक्तांनो, तुमच्या शत्रूंनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाचा नाश करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रयत्न केले आहेत, कधी भांडण्यातून, कधी जमिनीच्या वादातून, तर कधी तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरून तुम्हाला दुखवायचे ठरवले आहे. त्यांना तुमचे मन दुखवायचे आहे. मला ठाऊक आहे की तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी इतरांचे भले करत आहात यावर विश्वास आहे किंवा मी जाऊ का नाही. प्रत्यक्ष भक्तांनो, तुम्हाला कोणीही तुमचा शत्रू बनवायचा नाही, पण तुम्हाला काही लोकांचा एवढा हेवा वाटतो की नक्कीच तुमची इच्छा नसेल तरी तुम्हाला त्यांचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो. तुमचा शत्रू एवढा प्रत्यक्ष विचार वाईट करतो. तो असा माणूस आहे की तो स्वतः तुम्हाला कधीही आनंदी पाहू इच्छित नाही. तो नेहमी तुम्हाला त्याच्या नवनीत युक्तीने त्रास देतो आणि स्वतःला समाजात आणि समाजातील लोकांसाठी फार चांगले असल्याचे सांगतो. त्यावर प्रत्यक्ष विश्वास ठेवू नका. प्रिय भक्ता, यानंतर तू फार चांगला आहेस. लोक तुला वाईट देखील समजतात, पण तू नेहमीच एक फार चांगले केले आहेस की तो कधी कोणाचे काय म्हणते, कोण तुझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, ते कसे याकडे प्रत्यक्ष तू लक्ष दिले नाही. तुझ्याबद्दल विचार कर. तुला वाईट गोष्टींची पर्वा नाही. वाईट लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तू आयुष्यात फार पुढे गेला आहेस. तुला माहिती आहे की तुझे शत्रू तुझ्या आयुष्यापासून फार दूर जाणार आहेत, कारण त्यांना आता भीती वाटू लागली आहे. प्रिय भक्ता, तुझ्या शत्रूंनी तुला मानसिकदृष्ट्या नष्ट केले आहे. त्यांनी तुला त्रास देण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या आहेत, परंतु तुला हे समजले आहे की जे काही बोलतात त्यात तुला रस नाही किंवा त्यांच्या कोणत्याही कारणास्तमुळे तुला मानसिक तणाव वाटत नाही. त्यापेक्षा तू गप्प राहा आणि कोणाच्याही बोलण्याला उत्तर देऊ नको. प्रेमळ भक्ता, तुझ्या अभिमानामुळे तुझ्या शत्रूंच्या मनात प्रत्यक्ष भीती जागृत होत आहे. त्यामुळे ते तुझ्या हळूहळू दूर जात आहेत. तुझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच बदल होत आहे. येणाऱ्या काळात तुझ्या कुटुंबात वर्षानुवर्ष धनाची अनेक दुकाने उघडतील. कोणाची तब्येत खराब असेल तर त्याला सुद्धा सुखाचा आशीर्वाद मिळेल. तुझ्या कुटुंबातील हरवलेला आनंद पुन्हा परत येईल. घरात सुख शांती नांदेल. प्रिय भक्ता, तुझा चेहरा सुंदर दिसेल. तुझ्या शरीराबद्दल तुझे आकर्षण वाढेल. विश्वासाची खूप कमतरता होती, पण आता ते देखील ठीक होईल. फक्त माझ्या शक्तींवरती विश्वास ठेव. भक्तांनो, स्वामी म्हणतात, प्रिय भक्ता, काळजी करू नको, कारण काळजी केल्याने काहीही प्राप्त होणार नाही. काळजी करण्याऐवजी फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि आयुष्यात अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य करून टाक. स्वामी भक्तांनो, आज ह्या देवी स्वामी संदेश दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, तुला प्रत्यक्ष आता जीवनात आनंद मिळेल. तू एक कार्य करत असताना ती शक्ती तुझ्या आत वास्तव्य करू लागेल, ज्यामुळे तुझे मन शांत राहू लागेल आणि तुझे मन शांत राहण्यास सुरुवात होईल. तू तुझे काम पूर्ण एकाग्रताने नक्कीच करू शकशील, कारण जर तू अस्वस्थ मनाने काम केले तर कोणतेही काम साध्य होणार नाही आणि हेच तुला आनंद मिळण्याआधी आहे. कोणतेही काम साध्य करण्यापूर्वी तू करायला सुरुवात कर आणि सकाळी जेव्हा तू सकाळी उठशील, म्हणून आता तुझ्या दिनचर्येतून निवृत्ती घेण्यानंतर पूजेच्या वेळी प्रत्यक्ष
श्री स्वामी समर्थ असे 41 वेळा जप कर. तू दररोज जप केल्याने तुझ्या मेंदूवर आणि संपूर्ण शरीरावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ लागेल आणि प्रत्यक्ष शांती जीवनात होईल. तुझ्या मनात निर्माण होऊ लागेल आनंद. मन आनंदी राहील, कारण आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम मन शांत असणे आवश्यक आहे. प्रिय भक्ता, तुला जर मानवी जीवन मिळाले असेल तर ते दुःखी होऊन घालवू नको, तर खर्च कर. तो आनंद आहे या पृथ्वीवर फक्त माणसाकडेच. इतकी मानसिक शक्ती आहे की तू सर्व काही विचार करू शकतो आणि समजू शकतो आणि प्रत्येक काम माणसाला आग लावून करू शकतो. पण जर तू उदास झालास तर तुझा मेंदू देखील प्रत्यक्ष कार्य करणे थांबवेल आणि तू ते करू शकत नाही. तू जे करत आहेस ते बरोबर करू शकशील. तुझे सर्व तोपरी प्रयत्नही मी आनंदात पूर्ण करीन जर तू मला वचन दिलेस की आजच्या दिवशी तुला कधीही दुःखी करणार नाही. तर मी देखील तुला वचन देतो, तुला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळेल. आनंद बाकीचे प्रत्यक्ष माझ्यावर सोड आणि सर्व काही बरोबर आणि चांगले होईल. प्रिय भक्ता, कधीही रडू नको. विश्वास ठेव की तुझा प्रत्येक आनंदात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण नक्कीच मी करेल. आयुष्यात तुझी एकही इच्छा अपूर्ण राहणार नाही. प्रिय भक्ता, रडण्याने तुझ्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक नक्कीच ऊर्जा नष्ट होते. हे अगदी खरे आहे. प्रिय भक्ता, या संदेशात जे काही आहे ते सर्व आहे. प्रत्यक्ष गोष्टीमध्ये सत्य आहे, म्हणून ते पूर्ण ऐक. मध्ये सोडण्याची चूक करू नको. आज या संदेशाच्या माध्यमातून तुला एक गोष्ट सांगायची आहे ज्याबद्दल तुला काहीच ठाऊक नाही. आज तुला तुझ्या शत्रूंबद्दल काही खास सांगू इच्छितो. तुझ्या कुटुंबातून अनेक लोक येत आहे. काही लोक फार दिवसांपासून तुझ्या सोबत आहे. तू नक्कीच तुझ्या कुटुंबाच्या मागे आहेस. मात्र प्रिय भक्ता, काळजी करणे थांबव आणि स्वामींवरती विश्वास ठेव. भक्तांनो, स्वामी म्हणतात, काळजी करू नका, मी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहे. हम गए नहीं, अभी जिंदा है. भक्तांनो, स्वामींवरती विश्वास असल्यास आत्ताच हा दिव्य स्वामी संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, भक्ता, काळजी करू नको. मी तुला पाहू शकत नाही असे तुला वाटते, मात्र मी तुझ्या जवळ बसलो आहे. मी तुझे सर्व काही ऐकतो आणि तुझे शब्द ऐकून तू हसतो. मला जाणवू शकत नाही, पण जर तुझी भक्ती खरी असेल तर तुला माझी उपस्थिती नक्की अनुभवता येईल. आता तुला प्रत्यक्ष स्वामींचा आजचा हा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्यायचा आहे. भक्तांनो, तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांच्या जीवनातील एक सुंदर मंत्र आहे. तारक मंत्र म्हणजे प्रत्यक्ष जो आजाराने त्रासलेला आहे, जो दुःखाने ग्रस्तलेला आहे, त्यासाठी आहे ते म्हणजे तारक मंत्र. तर आजचा हा व्हिडिओ आपण तारक मंत्र यामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तारक मंत्र ऐकूनच पुढे जावा. चला तर आज आपण स्वामींच्या तारक मंत्राला सुरुवात करूया. पण त्याआधी एकदा कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या भक्तांना दिलेली हे एक सुंदर भेट आहे, ते म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र प्रत्येक भक्तांच्या जीवनात आनंद देण्यासाठी आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता आज हे तारक मंत्र संपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे चिंता न करता आज हा संदेश पूर्ण ऐका आणि आज आपण तारक मंत्राला सुरुवात करूया. तर चला आपण आज स्वामींचा हा तारक मंत्र म्हणूया. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. अज्ञेवी ना काळ नानेई त्याला, परलोकी ही ना भीती त्याला.
उगाची भीतोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. कितींदा दिली बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जे घेई हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर प्रेमळ भक्तांनो, हा आज आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणलेला आहे. भक्तांनो, स्वामींचा तारक मंत्र म्हणजे आपल्या प्रत्येक भक्तांसाठी एक आधारच आहे. प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला हा तारक मंत्र आवडला असेल तर आत्ताच कमेंट करा, होय आम्हाला हा तारक मंत्र आवडला आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराज म्हणतात, समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र तुझी शांतता प्रत्यक्ष सोडत नाही. समुद्रामध्ये कितीही वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्याच प्रकारे तुझ्या जीवनात कितीही मोठे संकटे, कितीही मोठे दुःख अडचणी आले तरी तुझी शांतता, संयम आणि तुझे धैर्य सोडू नको. कारण प्रत्यक्ष संकटे ही तुझ्यामधील जिद्द आणि प्रत्यक्ष कशात कमजोरी आहे हे सर्व गोष्टी पाहण्याकरिता येत असतात. त्यामुळे त्याला भेवू नको, डगमगू नको. मी तुला हात देत आहे प्रत्यक्ष पुढे जाण्याकरिता. म्हणून काळजी न करता आयुष्यात पुढे चालत राहा. लक्षात ठेव, तुला आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा तुला प्रयत्न करायचा आहे. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख निघून जाईल. त्यामुळे कुठल्याही क्षणी कसलाही क्षण असो, सुखी राहा आणि आनंदी राहा. कारण दुःखी राहणारा व्यक्ती आयुष्यभर दुःखीच राहतो आणि सुखी राहणारा व्यक्ती सुखीच राहतो. काळजी करणं थांबवू आणि स्वामींच्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवू. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ दे, चांगलं वागणं कधीही सोडू नको. कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. कारण माझ्याकडे प्रत्यक्ष विजय सत्याचाच असतो आणि चांगल्या कर्माचा असतो. त्यामुळे काळजी करणे थांबव आणि कर्म चांगले ठेव. लक्षात ठेवा, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. त्यामुळे कधीही दोष किंवा वाईट कर्म लपवू नका. ते एक ना एक दिवस प्रत्येक जगासमोर येणार आहेत. जगासमोर आले नाही तरी देखील ते देवांसमोर नक्की येणार. त्यामुळे कधीही कर्म वाईट ठेवू नका. आयुष्यात स्वामी साधा काटाही टोचू देणार नाहीत. भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओळ्याव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिक्षण म्हणजे शिक्षण असतं. जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो आणि जो नेहमी काळानुसार चिंता करतो तो आयुष्यात नेहमी चिंता करण्यात वेळ घालतो. त्यामुळे चिंता करू नको, स्वामींचे नामस्मरण कर. आयुष्यात कोणतीही मोठी शक्ती नक्कीच तुला दुःखी करणार नाही. प्रेमळ भक्ता, काळजी करणे थांबव आणि माझा हा देवी संदेश ऐकण्यासाठी वेळ दे. स्वामी म्हणतात, जी माणसं तुझा विचार प्रत्यक्ष बदलू शकत नाही ते आयुष्यात काही करू शकत नाही. त्यामुळे आपला विचार बदल, मनस्थिती बदल, मगच तुझी परिस्थिती बदलेल. लक्षात ठेव, आयुष्यात नेहमी तत्पर राहा. बेसावत आयुष्य जगू नको. जर बेसावत आयुष्य जगशील तर नक्की आयुष्यात पस्तावशील. त्यामुळे नक्की वाया घालवलेला वेळ तुझं भविष्य बिघडत असतं. त्यामुळे वेळ वाया न घालवता ते योग्य ठिकाणी घाल. नक्कीच तुला एक ना एक दिवस त्या वेळेचे फळ मी स्वतः देईल. प्रिय भक्ता, लक्षात ठेव, आयुष्यात कोणता व्यक्ती कसा आहे हे तू नक्कीच सांगू शकत नाहीस. मात्र लक्षात ठेव, कधी कोणाला कमी समजू नको. ज्याला तू का समजत असतो तो कदाचित हिरासुद्धा असू शकतो. त्यामुळे कोणालाही कमी समजू नको किंवा लेखू नको. तुला जे काही स्वामी महाराजांनी कला दिली आहे त्या प्रत्यक्ष कलेचा आधार कर आणि पुढे चालत राहा. स्वामी प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात. स्वामी म्हणतात, प्रेम सर्वांवर कर पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेव. कधी कधी तू ज्यांच्यावर
खूप प्रेम करतो तीच माणसं तुझ्यापासून फार दूर जातात. आणि स्वामी प्रत्येक आपल्या भक्तांची मोठी इच्छा उशिरा का होईना मात्र पूर्ण करतात. मात्र उशिरा झालेली इच्छा पूर्ण हे आयुष्यभर टिकत असते. लक्षात ठेवा, भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. त्यामुळे प्रत्येक भुकी इन्सानला मदत करा. जो अडचणीत आहे त्यांना मदत करा. नक्की स्वतःहून देव तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करतील. लोकांना सुंदर विचार नाही, सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. कारण जे तुम्हाला ठाऊक नाही त्यात तुम्ही बोलाल तर नक्कीच तुम्ही फसाल. प्रेमळ भक्ता, काळजी करू नको. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर मी तुला सांगतो. प्रत्येक प्रश्नाचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे शांत राहणे आणि प्रत्येक गोष्ट सहन करणे. कारण वेळ आल्यावर प्रत्येक वाईट वेळ नाहीसे होऊन जाते. मात्र संयम ठेवण्याच्या वेळी संयम ठेवणे हे तुझे कर्तव्य आहे. केवळ प्रत्यक्ष चुकल्यानेच नाती तुटतात असं अजिबात नाही. तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटत असतात. वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी कधी मोजता येतात त्या संपतातच. नक्कीच एक ना एक दिवस पैसा देखील संपेल आणि वय संपत जाईल. त्यामुळे गर्व न करता आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. स्वामी महाराज म्हणतात, टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या प्रत्यक्ष व्यक्तींपासून सावध राहणे हे आयुष्यात सर्वात मोठे शिक्षण आहे. प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, कोट्यावधी वर्षांनी एकदा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर प्रत्यक्ष कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण प्रत्यक्ष स्वामी तुम्हाला ज्या व्यक्तीशी भेटवत असतात तो व्यक्ती प्रत्यक्ष एकदा मिळत असतो. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. नक्की आयुष्यात मोठे ध्येय प्राप्त होईल. भक्तांनो, जर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून पूर्ण ऐकला असाल तर एकदा कमेंटमध्ये टाईप करा, होय आम्ही हा स्वामी संदेश ऐकण्यासाठी आमचा किमतीचा वेळ दिला आहे. धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन स्वामी संदेशासह. श्री स्वामी समर्थ.